नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑथेंटिक फ्युजन बाय शीतल निकम. या व्हिडिओच्या थ्रू मला सगळ्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सना थँक्यू म्हणायचे, ज्यांच्याकडून मला खूप अप्रिशिएशन भेटलं, चांगले सजेशन्स भेटले. तुमच्या सजेशनचा मी नक्की विचार करेन. खास करून नाशिक, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, पुणे, मुंबई आणि अकलूज, जिथून मी बिलॉंग करते. या ठिकाणहून मला खूप अप्रिशिएशन आलं. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. जसं भाषा, पेहराव हे आपली संस्कृती दर्शवतात, तसंच खाद्यपदार्थ ही संस्कृती दर्शवतात. खाद्यपदार्थ हे सेलिब्रेशनचा पार्ट असतात, महत्वाचा घटक असतात. म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना फूड एक्सप्लोर करायला आवडतं आणि संस्कृती एक्सप्लोर करायला आवडते. पुरणपोळी, तांबडा पांढरा अशा आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपी ट्राय केल्यानंतर अजून वेगळी रेसिपी ट्राय करायचं ठरवलं. ती म्हणजे राजस्थानी थाली, दाल बाटी चूरमा, बेसनचे गट्टे. चला तर मग सुरू करू. सुरुवातीला बेसनचे गट्टे. थोडंसं बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये बारीक केलेला ओवा टाकलाय, थोडीशी कसुरी मेथी घेतली, थोडेसे बारीक केलेले धने टाकून घेतले, थोडंसं हळद, चवीपुरतं मीठ घेतलंय, 1 वाटी दही घेतलं होतं, आणि त्याबरोबर थोडंसं तेल ऍड केलं होतं, थोडीशी लाल मिरची पावडर घेतली होती आणि बारीक केलेली सौंफ किंवा त्याच्याबरोबर जिरे घेऊ शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मळून घ्यायचंय आणि त्याचे आपण गट्टे बनवून घेऊ. हे असे गट्टे बनवून मी ताटामध्ये ठेवून दिले. हे गट्टे शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवणार आहे. असं भांड्यामध्ये पाणी घेऊन मी थोडंसं गरम झाल्यानंतर एक एक गट्टे त्याच्यामध्ये हाताने सोडून दिले होते. पाणी उकळल्यानंतर हे गट्टे शिजून होतात. चांगली उकळी फुटेपर्यंत हे गट्टे मी शिजवून घेतले आणि त्याचं गट्टे शिजल्यानंतर त्याचं पाणी राहिलं होतं ते मी नंतर फोडणीसाठी वापर केला. हे असे गट्टे शिजून तयार आहेत. पाण्याला चांगली उकळी फुटली आहे. नंतर एक एक गट्टे मी हळूहळू बाजूला ताटामध्ये घेणार आहे, थंड करायला ठेवून देणार आहे आणि नंतर हे आळूची वडी चिरून घेतात तसं चिरून घेणार आहे फोडणीसाठी. अशी ताटामध्ये थंड होईपर्यंत ठेवून दिले. तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला. फोडणीची तयारी, दही मसाला, त्यासाठी सुरुवातीला बारीक केलेलं खोबरं, 1 वाटी दही, थोडंसं हळद टाकून घेतलेली आहे. नंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी लाल मिरची पावडर आणि घरात अवेलेबल असेल तो गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले. चांगलं मिक्स केल्यानंतर ठेवून द्यायचं. तोपर्यंत मी फोडणीसाठी पेस्टची तयारी सुरू केली आहे. चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची, लसूण याची मी पेस्ट बनवून घेतली आहे. ही पेस्ट फोडणीसाठी तयार आहे. दही मसाला तयार आहे. थोडंसं तेल घेतलंय, त्याच्यामध्ये मी कांदा टाकून कांदा चांगला गव्हाळ होईपर्यंत परतून घेतला. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला. कांदा परतून झाल्यानंतर जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायची. वेगळा वेगळा मसाला परतून घ्यायचा आहे, त्यामुळे फ्लेवर्स चांगले येतात. ही अशी पेस्ट मी परतून घेतली. नंतर दही मसाला त्याच्यामध्ये ऍड केला आणि व्यवस्थित परतून घेतला. दह्यामुळे याला वेगळी टेस्ट येते. हे असं परतून घेतले आणि जे गट्टे चिरून घेतले होते ते मी थोडे थोडे याच्यामध्ये सोडून देणार आहे आणि राहिलेलं गट्टेचं जे पाणी राहिलं होतं ते मी साधं पाणी न घेता हे पाणी मी त्याच्यामध्ये ऍड केलं. असे गट्टे त्याच्यामध्ये सोडून चांगले शिजवून घेतलेत. याचबरोबर साईड डिश म्हणून मी ताकामध्ये भिजवलेली मिरची घेतली आहे. राजस्थानमध्ये ताकामध्ये भिजू घातलेली सुकी मिरचीचा ठेचा किंवा बारीक केलेली मिरची खूप फेमस आहे. पण माझ्याकडे जी अवेलेबल होती, घरामध्ये जी अवेलेबल होती ती मिरची मी ताकामध्ये भिजू घातली. नंतर लसूण,
भिजू घातलेली मिरची आणि थोडस मीठ टाकून बारीक केल्या. त्याची पेस्ट नाही बनवलेली मी फक्त थोडस बारीक करून घेतले आणि तेलामध्ये परतून घेतले. ही झाली आपली साईड डिश. नंतर डाळीसाठी मी तूर डाळ आणि हिरवा मुगाची डाळ पसंत केली. दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या. त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि हिंग टाकून शिजायला ठेवून दिले. डाळ बनवण्यासाठी मी थोडस तेल घेऊन त्यामध्ये कांदा लसणाची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये टोमॅटो आणि गरम मसाला टाकून डाळ शिजायला ठेवली. अशी ही डाळ बट्टी चुरमा आणि बेसन गट्टीची रेसिपी पूर्ण झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तोपर्यंत हमगनी. बाटी खाले जाके आरेगा खड़ा खीरा डाला तारा चोखा चढ़ाता हरी दरारत सब जानू मैं चौधरी अरसले उन पंगा जी मैं कह लगी अरे ही बड़े में जागी धोकनी चंदा में थारी चांदनी मन दामन में बाटी गुजी हे झुम 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 हमारे हिवड़ में जागी धोकनी चंदा में थारी चांदनी मन दामन में बाटी गुजी झुम 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 झुम